हॅलो, कसे आहात सर्वजण मजेत ना? तर तुम्हाला माहीत आहे का, की इकडे ना आपण जे काही ग्रॉसरी वगैरे घेतो ना, तर त्याचं बिलिंग काउंटरला कोणीही बिल करायला नसतं. ते बिल आपल्यालाच करावं लागतं. ते कसं ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर त्या अगोदर मी गेलेली आज लायब्ररीला. ते स्वरांशचे काही बुक्स वगैरे चेंज करायचे होते. आठवड्यातून 2-3 चक्कर तर होऊनच जातात. त्याच्यामुळे मग त्याचे बुक्स वगैरे रिटर्न केले आणि दुसरे घेऊन आले त्याला नवीन बुक्स. जेणेकरून लेकरांना पण सवय लागते जरा नवीन-नवीन बुक्स रीड करण्याची वगैरे. आणि त्यासोबतच ना इकडं जो पलीकडे एरिया आहे ना, तर तो लहान लेकरांसाठीचा होता, की जे 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्यांचे असे 4-5 महिन्यांपासून ते छोटे-छोटे लेकरांना घेऊन येतात इथे पालक आणि मस्तपैकी मग त्यांना छोटे-छोटे बुक्स वगैरे असतात. ते तेव्हापासून सवय लावतात. ती रीडिंग करून दाखवतात ते आणि तिथूनच मग लेकरांना पण स्टोरी ऐकण्याची वगैरे सवय लागते आणि परत ते वाचतातही. आणि छान असं हे घर जे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं ना सांताक्लॉज बसलेलं, तर ते घर आहे हे. आणि इकडे आता चॉकलेटचं मार्केट सुरू आहे कारण आता ख्रिसमस आहे त्याच्यामुळे. तर हे दोन्ही बाजूला जे लाईन्स दिसतात ना फुल चॉकलेटनी भरलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत इथे. मस्त दिसत होते ते. आणि त्याच्याच पुढे ना एक काउंटर आहे. त्याचाही स्पेशल व्हिडिओ मी बनवेल नक्कीच, की इकडे विविध प्रकारचे दूध मिळतात. म्हणजे कसं, की त्या दूधचे काही म्हणजे आता वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतेच. पण हे पूर्ण जे सेक्शन दिसतंय ना, तर ते पूर्ण दुधाचं सेक्शन होतं आणि इथे माझं जे काही सामान घ्यायचं होतं ते सामान घेऊन झालेलं आहे. आणि इकडे अशा स्क्रीन असे काही हे लावलेले असतात काउंटर्स. तर तिकडे जाऊन आपल्याला आपलं बिलिंग करायचं असतं. तिथे कोणीही नसतं आपल्याला पाहण्यासाठी, की तुम्ही काय घेतलंय, किती घेतलंय, त्या कोणाचं कशाचं बिल केलंय का, नाही केलंय. इथं फक्त आणि फक्त असतात ते CCTV कॅमेराज बस. मग छान असं बिल वगैरे केलं आपापलं. मग इथे मशीन्स पण कशा काही कॅशसाठी असतात. फक्त म्हणजे कॅशसाठी, फक्त काही कार्डसाठी, काही कॅश अँड कार्ड दोन्हीसाठी असतात. तर मग इथं सामान वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बिल पे केलं आणि तिथून मग निघालो. आणि जर काही बिल पे करता नाही केलं कोणी, तर आपोआप अलार्म वाजतो आपण बाहेर जाताना.